स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना महापौर पिंपळकर यांनी दिल्या. तसंच जास्तीत जास्त नागरिकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहनही महापौरांनी केले. ठाणे महापालिका आर्थिक संकटात असताना पदाधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्यांवरून टीका होत असतानाच आयुक्त सौरभ राव यांनी आता विकास कामांच्या खर्चालाही चाप लावलाय. महासभेनं कोट्यावधींच्या तरतुदी मंजूर केल्या असल्या तरी उपलब्ध उत्पन्नाचा ताळमेळ राखण्यासाठी सर्व विभागांना मंजूर तरतुदींच्या केवळ 70% खर्चाचं नियोजन करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी आर्थिक शिस्तीचा बडगा उगारलाय. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी 2026-27 या आर्थिक वर्षाकरता 6,221 कोटी 12 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यात सुमारे 900 कोटी रुपयांची वाढ करून त्याला मंजुरी दिली होती. तरीही उत्पन्न वसुली आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यानं पालिका गेली काही वर्ष आर्थिक संकटाचा सामना करते. मोठ्या प्रकल्पांसाठी पालिकेकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे 400 कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली. अशा स्थितीत पालिका पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान गाड्या खरेदी करण्यात आल्या. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद मंजूर केली असली तरी पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढू नये यासाठी आयुक्त राव यांनी खर्चावर मर्यादा घातली आहे. डिसेंबर 2026 पर्यंत मंजूर तरतुदीच्या 70% खर्चाचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी सर्व विभागांना दिले आहेत. तसंच परिपत्रकही त्यांनी काढले. नियमित बांधील खर्च, आधीच स्वीकारलेली दायित्व, केंद्र आणि राज्य शासनाच्या अर्थसहित प्रकल्पातील पालिकेचा हिस्सा तसंच सर्व स्रोतातून अपेक्षित उत्पन्न याचा विचार करून डिसेंबर 2026 पर्यंत वार्षिक तरतुदीच्या 70% मर्यादित प्राधान्यक्रम ठरवून खर्चाचा प्रस्ताव सादर करावेत असे स्पष्ट निर्देश आयुक्त राव यांनी दिले. या निर्णयामुळे आवश्यक आणि तातडीच्या कामांना प्रथम निधी मिळणार असून कमी महत्त्वाची कामं पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. या निमित्तानं अर्थसंकल्पात मोठ्या तरतुदी करण्यापेक्षा उपलब्ध निधीचा योग्य आणि काटेकोर वापर करण्यावर प्रशासनाचा भर आहे.